पंडित ज्ञानोबराय एका ओवीद्वारे जीर्ण अवस्था देखील म्हणतात. ज्ञानेश्वरीच्या अध्याय क्रमांक 2 मध्ये 144 क्रमांकाच्या ओवीद्वारे सांगतात, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन ते वेढीजे तैसे देहांतराते स्वीकारीजे चैतन्यनाथे. ज्याप्रमाणे जुनं झालेलं वस्त्र आपण टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करतो ना, अगदी त्याचप्रमाणे आपला चैतन्यनाथ आत्मा एक शरीर टाकून देऊन दुसऱ्या शरीराचा स्वीकार करत असतो. म्हणजे थोडक्यात काही तर माऊली या ठिकाणी क्रिया सांगतात. जुनं वस्त्र टाकून देऊन नवीन वस्त्र परिधान करण्यामध्ये जी क्रिया घडते ना, अगदी तीच क्रिया आत्म्याच्या शरीर बदलामध्ये घडते माऊली म्हणतात. म्हणजे थोडक्यात काय तर माणूस मेला की मुंगी, मुंगी मेला की मासा, मासा मेला की ससा, जणू काही कपडे बदलावीत तशी शरीरे बदलत जातात. मग या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो, आपला आत्मा मनुष्य देहामधून मुक्त झाल्यानंतर आपल्याला पुढचा जन्म हा कोणता मिळणार आहे? तर नाथ बाबा सांगतात, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. आपला आत्मा मनुष्य देहामधून मुक्त होतानाची आपली जी अंतिम क्षणीची इच्छा असते, आपली जी अंतिम क्षणीची वासना असते, त्या वासनेनुसार आपला पुढचा जन्म निश्चित होत असतो. मग कशा प्रकारे होतो तुम्हाला एक उदाहरण सांगते बघा. एक फार मोठा शेतकरी होता, भरपूर मोठं त्याचं असं कुटुंब होतं आणि बराचसा कालावधी गेल्यानंतर शेतकरी तो वृद्ध अवस्थेला ज्यावेळेला प्राप्त झाला त्यावेळेला तो आजारी पडला. आता आजारी पडल्यानंतर त्याला बोललेलं सगळं समजत होतं, परंतु त्याला बोलता येत नव्हतं, त्याची वाणी गेली होती. आता बोलता येत नाही म्हटल्यानंतर घरच्यांनी त्याचा एक मुलगा कोकणामध्ये नोकरीसाठी होता, नोकरीसाठी असलेल्या मुलाला निरोप पाठवला, आपले बाबा काही आता जास्त दिवस जगू शकत नाही, तू बाबांना भेटण्याकरता ये. आता भेटण्याकरता ये म्हटल्यानंतर कोकणामधून मुलगा बाबांना भेटण्याकरता आला आणि भेटण्याकरता आल्यानंतर बाबांना विचारलं, बाबा तुम्हाला खायला काय आणू? आता खरं तर अंतिम क्षणी विचारलं पाहिजे, बाबा हरिपाठ म्हणू का, बाबा गाथा वाचू का, बाबा ज्ञानेश्वरी वाचू का, परंतु तसं होतं का? तसं होत नाही. त्या मुलाने विचारलं, बाबा तुम्हाला खायला काय आणू? आता बोललेलं सगळं समजत होतं, परंतु बाबांना बोलता येत नव्हतं. बाबांची वाणी गेली होती. मग बाबांनी असं बोटाने खुणवलं आणि त्या मुलांच्या लक्षात आलं की आपल्या बाबांना जिलेबी फार आवडते. मग एका मिठाईच्या दुकानामध्ये जातो, 1 किलो जिलेबी ऑर्डर करतो आणि जिलेबी ऑर्डर करून जिलेबी घेऊन परत येत असतानाच बाबांचा आत्मा मनुष्य देहामधून मुक्त होतो. बाबा हे जग सोडून निघून जातात. बाबांची जिलेबी खाण्याची इच्छा मात्र अपूर्ण राहते. जिलेबी जिलेबी करत बाबा जातात. म्हणून बाबांना पुढचा जन्म हा माशीचा मिळणार. माशी होऊन त्या ठिकाणी ते जिलेबीवरती बसणार आणि राहिलेली इच्छा त्यांची त्या ठिकाणी पूर्ण होणार. म्हणजे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. हा झाला व्यावहारिक दृष्टांत. परंतु आध्यात्मिक दृष्टांत पाहायचं म्हटलं तर जड भरत राजा, त्याने त्याच्या जीवनामध्ये एका हरणाच्या पिलाचा सांभाळ केला, त्याचा लहानाचं मोठं केलं, त्याचं पालन पोषण केलं आणि ज्या वेळेला जड भरत राजा अंतिम क्षणाला वृद्ध अवस्थेला प्राप्त झाला त्यावेळेला एकच विचार करत होता, मी गेल्यानंतर या हरणाचं कसं होणार, मी गेल्यानंतर याचा सांभाळ कोण करणार, मी गेल्यानंतर याचं पालन पोषण कोण करणार. हरिण हरिण करत जड भरत राजा जातो, म्हणून त्याला पुढचा जन्म हरणाचाच मिळतो. जड भरत राजा हरणी गर्भात गेला, घाला तो घातला वासनेने. म्हणजे थोडक्यात काय तर आत्म्याचं देहांतरण होतं माऊली म्हणतात. आत्म्याचं देहांतरण होतं म्हणजे नेमकं काय होतं तर देह बदलतो परंतु आत्मा बदलत नाही. कारण आत्मा शस्त्राने कापला जाऊ शकत नाही, अग्नीने जाळला जाऊ शकत नाही. नैनम छंदंती शस्त्राने नैनम दहती पावक. आत्मा कशाने जाळला जाऊ शकत नाही, म्हणून देह बदलतो, आत्मा बदलत नाही. आणि देह बदलतो पण हा देह आपल्याला कधी मिळतो माहिती? एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं, मग आपल्याला सुंदर असा नरदेह मिळतो. मग 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागल्यानंतर जर आपल्याला हा मनुष्य देह मिळत असेल तर मला असं वाटतं हा नरदेह अनुभवलंय. दुर्मिळ आहे हा मनुष्य जन्म आणि म्हणून या मनुष्य रूपी देहाला आल्यानंतर मला असं वाटतं मरावे परी कीर्ती रूपी उरामे किंवा सूरत से कीरत भली जो बिनपंख उड जाय, सूरत तो जाती रही कीरत का भवन जाय. आपलं हे शरीर, आपला हा देह, आपला हा चेहरा एक ना एक दिवस जाणार आहे, परंतु आपली जी कीर्ती आहे ना ती अनादी अनंत कालापर्यंत पाठीमागे शिल्लक राहणार आहे. आणि म्हणून आपण कीर्ती करून मेलं पाहिजे.
म्हणून नामदेवराय सुद्धा एका अभंगाद्वारे सांगतात, मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करून मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाचे उत्तम काया. आपली काया अनमोले म्हणतात आणि म्हणून मरणाआधी सावध व्हायला सांगतात. आता मरणाआधी सावध व्हावं म्हणजे नेमकं काय करावं? तर आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या घटना घडतात ना, त्या प्रत्येक निश्चित घटनेची आपण पूर्वतयारी करत असतो. आपल्या घरामध्ये एखादा लग्न समारंभ असेल तर त्याची पूर्वतयारी केली जाते. आज या ठिकाणी हा पिताश्रींचा वर्ष श्राद्धाचा कार्यक्रम चाललाय, याची काहीतरी पूर्वतयारी केली गेली. परंतु 1 वर्षापूर्वी ते आपल्यामधून निघून गेले, त्यांच्या मरणाची काही पूर्वतयारी केली का? केली का? नाही. मग मला असं वाटतं, आपल्या जीवनामध्ये घडणाऱ्या प्रत्येक निश्चित घटनेची जर आपण पूर्वतयारी करत असू, तर आपल्या अनिश्चित मरणाची देखील आपण पूर्वतयारी केली पाहिजे. मग जिवंतपणे माणसाने कसं जगावं सांगून जाईल तुम्हाला. आपलं आयुष्य हे पारिजातकाच्या फुला एवढं असावं. पारिजातकाचं फुल माहिती